व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी, सर्व तालुक्यातील वडीलधारी मंडळी, सर्व आमचे तरुण सहकारी मित्र, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आणि काय आता सेवानिवृत्त तुम्ही सगळं त्याच्यातच मोडता, तुम्ही जनतेतच मोडता. आता सेवानिवृत्त नाही म्हणायचं. तर या ठिकाणी आज 20 तारखेला मतदान झालं, 23 तारखेला निकाल लागला आणि या संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल अख्ख्या देशाने पाहिला. आणि त्यातली त्या दौंड तालुक्याचा निकाल हा प्रत्येक मतदाराला फार मोठा अपेक्षित होता. कारण माझ्यासारखा कार्यकर्ता, मी 50 वर्ष झाले राजकारणात काम करतोय. मी 75ला गावचा सरपंच झालोय, 40 वर्षे जिल्हा बँकेवर काम करतोय. त्यामुळे खाच खलगे चढ उतार सगळं माहिती आहे. आणि म्हणून निवडणुकीमध्ये काळबेर झाल्यावर कसं उघडकीस येतं आणि ते काय झाकून लपून कोणाचंच राहत नाही, तशी आज महाराष्ट्राची आणि हरियाणाची परिस्थिती झालेली आहे. जो एक्झिट पोल होता 4 महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कल होता. आणि आज इतका विधानसभेला एवढा बदल होईल हे कुणाच्या स्वप्नात नाही, कुणाच्या मनात नाही, कुणाच्या ध्यानात नाही. अचानक ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर लोक अवाक झाले, अवाक. आणि म्हणून काही कार्यकर्त्यांनी म्हणलं की कार्यकर्त्यांनी असं केलं तसं केलं. अजिबात नाही. 50 वर्षाच्या अनुभवातनं मी सांगतो, सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय झटून काम केलंय, अतिशय झटून, मनापासून जीवापासून काम केलेलं आहे. कुठंही कुणी कमी पडलं नाही, कुठंच. साधी साधी माणसं काय काय करत होती, अरे बापरे बापरे. माझ्या आयुष्यामध्ये ना 50 वर्षाच्या ज्या काही निवडणुका मी पार पाडल्या, ह्या निवडणुकीत का उत्साह मला माझ्या आयुष्यात कधी पाहायला मिळाला नाही. एवढं काम तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, जनतेने केले, मतदारांनी केलेलं आहे. आणि म्हणून कुणालाही केसा इतके मी नाव ठेवू शकत नाही की आपल्यात मतभेद झाले, अमकं झालं, तमकं झालं. अजिबात नाही. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आपली जी काय टीम होती, त्या टीमने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मला 4 दिवसापूर्वी महादेव जानकर साहेबांचा फोन आला. ते इंजिनियर आहेत, महादेव जानकर इंजिनियर होता. आणि त्यांनी सांगितलं मला की आप्पा, तुम्ही खचून जाऊ नका, माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही 100% निवडून आलेला होता, तुमचा सगळा आढावा घेतलाय, सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे. परंतु त्यांनी त्या ईव्हीएम मशीनच्या संदर्भात मला क्लिअर कट सांगितलं. आणि ती वस्तुस्थिती कुणाला नाकारता येणार नाही, कुणालाच. हे जगामध्ये आणि सृष्टीमध्ये जरी ते ह्या गोष्टी सोडल्या तरी ते सुद्धा मान्य करतील की हे चुकीचं घडून आणलेलं आहे. मी पाहिलं, म्हणजे काही ठराविक गोष्टी जर आपल्या डोळ्यासमोर ठेवल्या तर ईव्हीएम मशीनचा कसा वापर होऊ शकतो. मी बाळासाहेब थोरात त्यांचं माझंही बोलणं झालं. एक साधा सेतू चालवणारा माणूस, सेतू म्हणजे काय ती महाई सेवा केंद्र ना, महाई सेवा केंद्र. आणि तो माणूस बाळासाहेब थोरातासारख्या 8 वेळा निवडून आलेल्या माणसाला, आणि घ्यायचे किती संस्थान, किती कारखाने, अरे बापरे बापरे. त्या तालुक्यात सगळं नंदनवन केलेलं, अशा माणसाला कोणी पाडू शकेल का हो असं, एवढा किरकोळ माणूस. ज्या लंके साहेबांनी स्वतः इथं आपल्या दौंडच्या सभेत सांगितलं होतं की ज्या लंके साहेबांना लोकांनी वर्गणी गोळा करून निवडून आणलं खासदारकीला, लोकांनी वर्गणी गोळा करून, त्या लंके साहेबांनी सांगितलं होतं लाखाच्या फरकाने माझी बायको येईल.
काय अवस्था झाली हो? का अशी अवस्था झाली? पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री होते राज्याचे, काय त्यांची अवस्था झाली? बाळासाहेब पाटील सह्याद्री कारखान्याचे संस्थापक, त्यांचे वडील आज राज्यात सगळ्यात मोठा कारखाना आहे, अनेक संस्था आहे, अनेक वेळा ते आमदारकीला निवडून आलेत, ते पडावेत. आणि काही लोक अशी आहेत की त्यांची तुलना सुद्धा करू शकत नाही, पण त्यांनी 50,000च्या फरकाने, लाखाच्या फरकाने अशी निवडून आलेत. हा 100% तुम्हाला सांगतो कोणीच नाकारण्यासारखा विषय नाही. कारण माझा अभ्यास ह्याच्यामध्ये आता 50 वर्षे अनुभव, खास कलके चढ तर माहिती आहेत ना मला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्तेचा गैरवापर हा 100% केंद्र सरकारमधूनच होतोय आणि राज्य सरकारमध्ये त्यांची सत्ता त्यांना ठेवायची आहे. मुंबईसारखं एक महाराष्ट्र राज्य आणि मुंबई त्यांना त्यांच्या ताब्यात ठेवायचे. कारण मुंबईचं बजेट म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट आहे, एवढी मोठी मुंबई आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. गाव पातळीवर तिढे असतात, वादविवाद असतात, थोडे बाजूला ठेवायचे तुम्हाला सांगतो. आणि माझ्यासारख्याने ठरवलंय, काय ठरवलंय की 40 वर्षापूर्वीचा रमेश थोरात कसा होता माहिती आहे ना? काय बऱ्याच लोकांना, जुन्या लोकांना माहित असेल मी कसं होतो ते. मी तालुक्याला आणि जिल्ह्याला दाखवून दिलंय, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आणि म्हणून त्यावेळेस तुम्हाला सांगतो मला सगळी तुम्हाला सांगतो टरकायची. तुम्हाला माहिती आहे अशोक मोहनांचं त्यावेळेस टोपं फोडलं होतं, रक्तबंबाळ केलं, खासदार होते ते, त्यांचं रक्तबंबाळ केलं. स्वर्गीय सुभाषांना कुलांना कोंडून ठेवलं होतं. त्यावेळेस हा रमेश थोरात तिथं गेला रे गेला की सगळी पळून जायची. का पळून जायची? त्यांना भीती होती रमेश थोरातची. फक्त स्वर्गीय सुभाषांना गेल्यानंतर जरा माझ्या स्वभावात मी बदल केला. पण आता सगळ्या कार्यकर्त्याची मागणी, जरा पूर्वीचा स्वभाव परत जरा तुम्ही तुमच्यात आणा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ताकाला जाऊन गाडगे लपवणार नाहीये. जिथं जिथं कोणाच्या प्रसंगी, भाष्यबाईला माहिती आहे मी मोर्चा काढला, त्यांच्या अन्याय अत्याचार झाला, मी दादांच्याकडे गेलो, दादांना सगळ्या त्यावेळेस गोष्टी सांगितल्या. दादांनी जाहीर सभेत मेरोडीचे सांगितलं की त्या भाषेवर किती अन्याय झालाय आणि कुणी केलाय, काय केलाय त्याचा उहापोह सुद्धा करून टाकला. ग्राहक घेणं न देणं त्या माणसाचं नाव टाकून त्यांना 2-3 महिने आत बसवलं. आता अशासाठी आमची खुर्च्या असतात का? अशासाठी आमची सत्ता असते का? आणि यांनी मात्र तसंच सगळा प्रयोग चालू केलेला आहे. आज 10 वर्षे तेच चालवलंय. आता तर काय उत्पात, आता काहीतरी मंत्री बिंत्री असं काहीतरी बोर्ड लागलेत बाबा, मी पाहिलेत. परंतु तुम्हाला सांगतो तुम्ही अजिबात हे राहू नका, कमकुवत राहू नका. रमेश थोरात हा तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहणार आहे. ज्या ज्या वेळेस कोणाच्या प्रसंगी त्या त्यावेळेस मोर्चे काढा. मोर्चाला मात्र तुम्ही मेहरबानी हात जोडून विनंती आहे. जसं आज तुम्ही कसं एका निरपावर सगळेजण इथं जमा झालाय, तशाच पद्धतीने मोर्चा निघाला ना, धपा 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 माणसं घेऊन यायची मोर्चाला. आज मला माहिती आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे बरं का, हे बाशीबाई आणि हे की विजय झाल्यानंतर किती सभेला माणसं होती, त्याचा व्हिडिओ मी ठेवलाय, जपून ठेवलाय. म्हणजे ही अवस्था जर असेल तुमचा विजय झाल्यानंतर सुद्धा, तर आपणही जाणून घेतलं पाहिजे की जनमत अजिबात नाही, मतदार तुमच्या बरोबर नाही. तुम्ही काळावेर केलंय, जसं मागच्या 19ला केलं. आता 19ला आमचे ठोंबरे वकील आहेत का इथं? आहेत. आणि ते अण्णा तांबे आले काय? ते अण्णा तांबे एक होता, आम्ही त्याला गेलतो ताराभाऊ, ते जानकर साहेबांची आई वारली, 98 वर्षे वय होतं, त्यांच्या दर्शनाला गेलो होतो आम्ही.
त्यांना भेटलो आणि मग त्यांनी सगळा विषय काढला. आम्हाला काहीच माहिती नव्हतं की तुम्ही पाळला नाही, तुम्हाला पाळलंय. जेवायला ब्रेक घेतला आणि पोस्टल मतमध्ये मोजून गोटमॅट करून तुम्हाला पाळल्याचं दाखवलं, ते निवडून आले दाखवले. हे मी त्याचा साक्षीदार आहे म्हणले. माझ्या समोर देवेंद्र फडणवीस साहेबांनी रामनवल किशोरकरला फोन केला कलेक्टरना आणि त्यांना सांगितलं की आता आमचं सरकार आलंय भाजप शिवसेनेचं, मला मंत्री करायचंय, त्याला कुठल्याही परिस्थितीत निवडून आणा. आणि म्हणून ती गोटमॅट झाले म्हणले. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि म्हणून मी आजच त्यांच्याशी फोनवर परत बोललो. टीव्हीवर त्यांनी दाखवले ना की ईव्हीएमचा घोटाळा कसा झालाय ते. ईव्हीएम सांगितलंय आज खूप त्यांनी काही केले त्याच्यावर. तर अशा पद्धतीनं म्हणजे आमच्यासारख्याने जर राजकारण करत बसलो आणि फक्त राजकारण आमची खळगी भरत बसायचं, याच्यासाठी पद नसतात. आणि हे पाळलेला माझ्यासारखा कार्यकर्ता, मी गेली 40 वर्षे जिल्हा बँक आणि गावचा सरपंच म्हणून 75ला झालोय. तेव्हापासून राजकारणात खास खळगे चढउतार करत असताना कुठेही एखादं चुकीचं पाऊल मी टाकल्याचं कोणी सांगावं. कर नाही त्याला डर कशाला. जर आपण काही केलंच नाही तर विषय येतो कुठं. आणि म्हणून तुम्ही लोकांनी सुद्धा माझ्यावर भरभरून प्रेम केले, भरभरून. कुठलाच माणूस असा नाही की त्यांनी माझ्यावर प्रेम केलं नाही. खूप खूप प्रेम केलेलं आहे. आणि तेच प्रेम मला शेवटपर्यंत मला जतन करायचंय, तुमची सेवा करायची इथून पुढच्या काळात सुद्धा. पद असू नाही तर नसतो, बिगर पदाची सुद्धा खूप सेवा करता येते. हे मी 10 वर्षात आजमावलंय आणि या पुढच्या काळातही तुम्हाला कुठं कमी पडून देणार नाही. जिथं जिथं कोणाच्या अन्याय होईल त्या ठिकाणी मी जाऊन उभा राहील. फक्त आंदोलनाला पुकारली तर आंदोलनाला मात्र सगळ्यांनी घरोघरी घराघरातनं माणसं आली पाहिजेत. एकदा आक्रोश होऊ द्या, एकदा तालुक्याला दिसू द्या, त्यांनाही दिसू द्या की जनमत कोणाच्या मागे येते. मग जनमत पाहिल्यानंतर सुद्धा हे अधिकारी वगैरे सगळे जागच्या जागेवर त्यांना थांबावंच लागेल. तुम्हाला सांगतो, त्यांना चुकीचं करून चालणार नाही. म्हणजे मी मध्ये जरा हे झालं, हे आपली सभा होती ना पवार साहेबांची, पवार साहेबांची सभा होती. तिथं ते पवार साहेबांचा फ्लेग काढण्यासाठी 5-50 पोर आली आणि तिथं लागले असं करायचं तसं करायचं. तिथं PI वगैरे सगळे चालले होते. मला फोन आल्यावर मी गेलो तिथं धावत पळत. आणि मग धावत पळत जाऊन तिथं मी क्लिअर कट सांगितलं की जर का फ्लेक्सला हात लावला तर हा रमेश थोरात आजच आत बसेल. मला त्याच्याशी काय घेणं नाही, उद्याच्या निवडणुकीचं काय होईल काय नाही, परंतु तुम्हाला सोडणार नाही. म्हणलं काय व्हायचं होईल म्हणलं. इथं ठणकावून सांगितलं. मग सगळी डिपार्टमेंटने त्यांनी सगळी ते बाजूला केलं, ते सगळं व्यवस्थित झालं. पवार साहेबांनी परवा मुंबईला सभा बोलवली होती आमची, सगळ्या पडलेल्या उमेदवारांची सगळ्यांची. त्या सभेत सांगितलं पवार साहेबांनी की दौंड इतकी विक्रमी सभा कुठंच झाली नाही. दौंडसाठी आपली ही सभा झाली ना, विक्रमी सभा झाली. म्हणजे लोक कुठं कमी पडले नाहीत. जनतेने खूप मोठा चांगला कौल आणि मनापासून सगळं केले. पण आमच्यासारख्यांनी तिथून गोटमॅट केल्यावर, उलटं पलटं केल्यावर तुम्ही तरी काय करणार आहात. आणि तुम्हाला दोष देण्यात काय मजा आहे. अजिबात तुम्हाला कोणाला मी दोष देऊ शकत नाही. तुम्ही फार भरभरून माझ्यावर प्रेम केले, मतदानही करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय. फक्त उलटा पालटा बेरदा त्यांनी करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून केलेला आहे. आणि म्हणून तशा सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि तुमचे मनापासून खूप खूप मी आभार मानतो की तुम्हाला सांगतो, तुम्ही लोक, तुम्हाला सांगतो कधीच मी ते आभार मी फेडू शकत नाही असं माझी आता परिस्थिती आहे. परंतु तुम्हाला सांगतो वेळ काळ येईल त्यावेळेस सगळ्या काही गोष्टी निश्चितपणाने मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर आहात तोपर्यंत मी कुठेही डगमगणार नाही, कुठेही कमी पडणार नाही. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. या ठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या मंडळी, खरं मला सगळ्यांना सांगायचंय की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या तालुक्यातल्या सगळ्या जातीपातीच्या लोकांनी मतदान केलंय. सगळ्या जातीपातीची लोक माझ्या बरोबर खंबीरपणाने उभी होती. कुठेही कोणी या जातीचा इकडं त्या जाती अजिबात नाही.
सगळ्या जाती धर्माची, छोट्यात छोटी जात असते ती सुद्धा माझ्या बरोबर, कुणी सुद्धा मला इथं कमी पडून दिलेलं नाहीये. मी त्या सगळ्या जाती धर्माचे आणि आपल्या सर्वांचे आणि तालुक्यातल्या सगळ्या मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, जय महाविकास आघाडी, जय राष्ट्रवादी.